नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचा नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही जाणार आहेत नुसा पेनेडियाला. तुम्हाला दाखवतो तिथे शिपमध्ये जायला लागतंय. आज आम्ही मस्त मॅचिंग केली, मस्त फोटो काढू तिथे जाऊन. चला भेटू. आता आम्ही आलेत सकाळ सकाळी नाश्ता करायला. सकाळचे किती 7 वाजलेत. आता नाश्ता करायला आलेत आम्ही. हे बघा, कॉफी, ज्यूस, पेरूचा ज्यूस, ब्रेड आणि जामच घेतलेत. आज सोमवार आहे आमचा. झाला का नाश्ता सर्वांचा? नाश्ता झाला, आता कॉफी बाकी. मागं स्विमिंग पूल बघा. स्विमिंग पूल आहे चांगला, पण इथल्या पाण्याची वाटतं भीती, म्हणून आम्ही जात नाही स्विमिंग पूलमध्ये. बघा, आताच आम्ही नुसा पेनेडियाला चालले. सगळी रेडी आहेत आता बोटमध्ये जाण्यासाठी. फोटोशूटला मस्त होतील नाही. आम्हाला इथं आता एक असा पास दिलेला आहे बोटीमध्ये जाण्यासाठी. हे बघा, या बोटी आहेत. या बोटी आपल्याला तिकडे जो आयलंड आहे त्याच्यावर घेऊन जातील. हे बघा, या बोटी आहेत आपल्या. आता आम्ही जाणार मच्छी पकडायला. पाक बिक काय घेऊन आलेत का? हा, पाक भिसळ काय? पाक नाही ना भेटला, टाकायला पाहिजे होता बॅगेत. तर आता आम्ही पोचलेलो आहेत आयलंडवर, नुसा पेनेडिया. बघा, ही बघा, ही गाडी फॉर्च्युनर आहे आम्हाला. फॉर्च्युनर वाट नाही, कुठली आहे? टोयोटाचीच आहे कुठली तरी, फॉर्च्युनर सारखीच आहे, छोटी. आताच आम्ही क्रिस्टल बीचवर पोचलेले आहेत. तुम्हाला बीच दाखवतो. एकदम भारी वाटते बीच. नीला नीला पाणी आहे मस्त. बीच बघा, काय भारी वाटते बीच. इथे कुठली एडिटिंग नाही, काय नाही. ओरिजिनल पाणी कलर जसा दिसतो ना तसाच आहे. आणि ओरिजिनल तुम्ही कॅमेऱ्यामध्ये एवढा दिसत नाही, पण डोळ्याने एकदम भारी दिसतंय. आम्ही आता या ठिकाणी चाललो. कोणच नाही. इथं बोटी येतो. आता आम्ही आलेत क्रिस्टल बीचवर आणि नारळ पाणी मागवलं आहे. नारळांचे हे बघा किती मोठे आहेत, किती मोठा नारळ आहे बघा. या नारळ पाणी प्यायला. आता इथं बसलेत आम्ही क्रिस्टल बीचवर आणि सर्वांचे फोटोज आणि व्हिडिओ चालू आहेत. मस्त बीच आहे, भारी, एकदम क्लीन, सर्व क्लीन. सेल्फी मस्त येतोय. सर्वांचे फोटोज आणि व्हिडिओ चालू आहेत मस्त. मागचा व्ह्यू येते भाई, व्ह्यू पण घ्या. हा मंदिर आहे, मंदिर पण एक्सप्लोर करू नंतर आपण.
मंदिर आहे, पण इथं आतमध्ये कोणाला जाऊन नाही देत. क्रिस्टल बीचवरच आहे. आता आम्ही क्लिंकिंग पॉईंटला आलेले आहेत. तुम्हाला आता पुढे दाखवतो कसं काय. इथून खाली 500 पायऱ्या उतरायला लागतात. पुढे दाखवतो तुम्हाला मी. ही लोक जी तुम्हाला दिसत आहेत ती 500 पायऱ्या उतरून खाली गेलेली आहेत, पण आम्ही गेलो नाही 500 पायऱ्या उतरून खाली. कारण आम्हाला टाईम कमी होता आणि 500 पायऱ्या चढ उतर करून एवढा थकवा होतोय ना, नको होत. बीच बघा, इथून खाली 500 पायऱ्या उतरायला लागतात इथून आणि जायला लागते खाली. चल अरे आपल्याला कामाला जावं, फिरायला जावं, पैसे दे पोराला त्याला फिरायला. मनी बंधू इथे काढले आम्ही थोडेसे फोटो. या पायनॅपल खायला. तू काय खाता? कलिंगड. आता आम्ही 2 बीच बघून आलेत आणि आता चाललेत जेवायला. आपला इंडियन रेस्टॉरंट भेटले आम्हाला जेवायला. बघा जेवायला काय काय आहे. मस्त भात आहे. याच्यात काय पाव आहेत. याच्यात काय भाजी. दिस इज भाजी. दिस इज पाव. हा बीच बघा आणि याचा व्ह्यू बघा. हा याचं नाव आहे ब्रोकन बीच. कॅमेऱ्यामध्ये एवढा दिसत नाही, पण नुसत्या डोळ्याने एवढा भारी वाटतंय ना हा बीच. एकदा येऊन बघा. तर फोटो बिटो काढून आम्ही परत पुढं चाललेत. पुढं काय पॉईंट आहे बघू. केसांचा वाटायलाच लागले. एवढी झाड असून पण इथं ऊन किती लागतंय. किती लोक आहेत फोटो काढायला. केसांची वाट लावतो माझी प्रतीक्षा. या पाण्याचा कलर बघा कसा नुसता निळा निळा दिसतोय. ओरिजिनल कलर आहे. काय एडिटिंग नाही, काय नाही, काय नाही. थांबत येतच. सर्वांनी बीचवर फोटो बिटो काढून आम्ही निघालो परतीच्या मार्गाला. कारण आमची शेवटची बोट होती ती 4:30 का 5च्या दरम्यान होती. त्याच्यानंतर जर आम्ही गेलो नसतो तर आम्ही त्याच आयलंडवर तिथंच अडकून राहिलो असतो. आता आम्ही सर्व बीच बघून आता चाललो आहे घरी म्हणजे हॉटेलला चाललो आहे आम्ही. इथून परत बोटिंगमध्ये बसणार आणि जाणार हॉटेलला. आता आम्ही बसलेत सर्व बोटमध्ये. दारूची बाटली लपवतो.
पण ही दारूची बाटली काय वाटते दादा? दारूची बाटली वाटते अल्कोहोल 2%. आम्हाला घे. घे ना. आलो आलो. आतमध्ये बोटीमध्ये बसून मी थोडा कंटाळलेलो म्हणून आलो थोडा समुद्राचा आनंद घ्यायला बाहेर आलो बोटीच्या. आणि एवढा भारी वाटत होता ना, एकदम निळा निळा पाणी मस्त. हा जो तुम्हाला दिसत आहे तो ढग नाही, तो डोंगर आहे. फायनली आमचा नुसा पेनेडिया झालेला, जो बालीचा मेन पॉईंट असतो. एक नुसा पेनेडिया, बाली स्विंग्स आणि अजून 2-3 पॉईंट आहेत, ते सांगेन मी तुम्हाला नंतर. आता आम्ही चालू आहे हॉटेलवर. बोटीतून उतरलो आणि आम्ही निघालो आमच्या हॉटेलच्या दिशेने. टाईम भरपूर झाला आहे म्हणून हा ब्लॉग मी इथेच संपवतो. पुढचा जो ब्लॉग येणार आहे तो भरपूर भारी असणार आहे ब्लॉग, म्हणून बघत राहा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.